नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर जन्मदिन हा शिक्षक दिन तर 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षक दिन आणि साक्षरता दिन 8 सप्टेंबर रोजी तळा पत्रकार संघटना रायगड प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत असतात। विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक आणि भावी पिढी आदर्शवंत घडावी, देशाचं भवितव्य त्यांच्याच हातात असून उत्तम शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणं ही आपली सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य समजून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। तसेच 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन देशात 1967 सालापासून अंमलात आला, कोणीही निरक्षर राहू नये या मागचा उद्देश आहे, म्हणून साक्षरता दिन साजरा केला जातो। यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष किशोर पितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की देश घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान असतं। गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे। आपण देशाचे सुजाण नागरिक आहोत। गुरूंनी दिलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन भावी शिक्षण घ्यावं। गुरु आणि शाळेला कधी विसरू नका। यावेळी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले व माजी केंद्रीय अर्थमंत्री C.D. देशमुख या सन्माननीय व्यक्तींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे। यावेळी सुनील बैकर यांनी शाळेसाठी विद्यार्थी शिष्यवृत्ती, मंथन परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांचं मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून ते पुढील शिक्षण घेत आहेत। त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आणि मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, मितल वावेकर, निकम सर, माडी मॅडम, गुरव, भोईर मॅडम सह शिक्षकांना गौरवण्यात आले। यावेळी पत्रकार आणि शिक्षक उपस्थित होते। साक्षर असते, साक्षर आणि सुशिक्षित असा समाजच आपल्या देशाला पुढे विकासाच्या पथावर नेऊ शकतो। त्याकरता संपूर्ण देशभर आजचा दिवस हा साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो। गेल्या आठवड्याभर आपण नवभारत साक्षरता हा जो शासनाचा उपक्रम आहे की गावातील जे कोणी अजूनही असाक्षर शिल्लक असतील अशा सगळ्यांना शिक्षित करण्याचा हा प्रोग्राम संपूर्ण राज्यभर आता चालूच आहे। असा हा साक्षरता दिन की ज्याच्यामुळे देशाच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागू शकतो। हे दोन्ही दिवस आपण आज आपल्या शाळेमध्ये आलेल्या पाहुण्यांच्या समवेत साजरे करणार आहोत। तर आपल्या हा दिवस साजरा करण्यामागचा जो उद्देश आहे तो मी सांगितलेला आहे। आणि भूतपूर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे शैक्षणिक दृष्टिकोनातून अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व होतं। त्यांनी देशामध्ये महान कार्य घडवलं। आज ते राष्ट्रपती झाले। सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती म्हणजे संपूर्ण देशात आपल्या लोकशाहीमध्ये, आणि ते त्यांना मिळालं। विद्वत्तेवर त्यांना ते मिळालं। कधी शिक्षणाचा कधी काही गर्व केला नाही। ज्या वेळेला तिथे विचारलं गेलं की आम्हाला तुमचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन साजरा करायचा आहे, त्यांनी तो नाकारला। आणि त्यांनी सांगितलं की माझा जर जन्मदिन साजरा करायचा असेल तर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन तुम्ही साजरा करा, म्हणजे समस्त शिक्षकांचा हा सत्कार समारंभ केला जाईल। म्हणून हा आपल्या देशामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो। हे झालं 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं। आज 8 सप्टेंबर हा साक्षरता दिन। या जगामध्ये कोणीच निरक्षर राहू नये, साक्षरता यावी म्हणून युनेस्को मध्ये ज्या वेळेला देश जगातले प्रश्न जे असतात ते मांडले जातात आणि त्याच्यानंतर कॉन्फरन्स सोडवले जातात। त्याचप्रमाणे आपल्याकडे आता 1967 पासून हा साक्षरता दिन साजरा करायची सुरुवात झाली। आजपर्यंत 67च्या पासून जे काही लोक जी होती ती जवळजवळ 10% साक्षर होती आणि 90% निरक्षर होती लोकसंख्येच्या प्रमाणे।
त्यानंतर ज्या वेळेला साक्षरतेचा जो प्रश्न निर्माण झाला की देशामध्ये सगळीच ठिकाणी निरक्षरता आहे, तर साक्षरता कसं व्हावं या दृष्टिकोनातून युनेस्कोमध्ये 1967 साली ह्या परिषदेमध्ये त्याला मान्यता मिळाली आणि संपूर्ण जगामध्ये ह्या साक्षरता दिन हा 8 सप्टेंबर चालू झालेला आहे. आज खरा द्विगुणी आनंद होतो की साक्षरता दिन साजरा करण्याचं मला आणि माझ्या पत्रकार संघाला आणि तुमचा सन्मान करण्याचा योग आला. नाहीतर 5 सप्टेंबरला करून मोठा झाला असतो आणि साक्षरता दिन शिल्लक राहिला असता. म्हणून आज ते एकत्रित करण्याचं एक संकल्पना माझ्या डोक्यात आली. कारण हसरे घालायचे मुखे कोण पण कधी पण घेतं, पण जे खरोखर मातीच्या गोळ्याला घडवण्याचं काम जे शिक्षक करतात त्या शिक्षकांचा सन्मान हा वळी उचित आहे. हे शालेय स्कूल कमिटीने करणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे असं माझं मत आहे. कारण शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवीत असतात. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवून मोठे करत असतात, नावलौकिक होत असतं. संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव होतं. परंतु जी असणारी स्थानिक कमिटी किंवा माध्यमिक शाळेमध्ये असतील किंवा कॉलेजमध्ये असतील असणाऱ्या कमिटीने शिक्षकांचा सन्मान करणं हे अतिशय गरजेचं आहे. परंतु हे ह्यांच्या अजूनपर्यंत लक्षात आलेलं नाहीये. शाळेचं नाव मोठं होत असतं हे शिक्षकांमुळे होत असतं, असणारी बॉडी करत नसते. आणि हा संपूर्ण विचार करून मी आज माझ्या परीनं आमचा एक छोटेखानी पत्रकार संघाकडून हा सर्वांना एकत्रित घेऊन हा तुमचा सन्मान करत आहे. विशेष करून सुनील बैकर सरांचं, त्यांच्या पाठीमागे उभे असणाऱ्या पडद्यामागचे कलाकार आमचे सुप्रे मॅडम, निखल मॅडम, गुरु मॅडम, बाकीचे सगळेच जण यांच्यामुळं आज शाळा प्राथमिक शाळेचा स्तर हा आपल्या जिल्ह्यामध्ये वाढलेला पाहायला मिळतोय. प्रगतीचा आलेख हा आपल्याला पाहायला मिळतोय. आज जी घसरलेली पटसंख्या अक्षरशः म्हणजे 2000 मला आठवतो 13-14चा काळ असेल, पटसंख्या 14, 18, 22 इथपर्यंत होती. आणि त्यासाठी मी देखील पट वाढण्यासाठी प्रयत्न केलेला होता. आणि इंग्लिश मीडियम चालू करायचं का, तर आपल्या इंग्लिश मीडियमचं स्कूल तळ्यामध्ये आहे, विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. म्हणून माझी बीडी इंग्लिश साहेब यांच्या आमच्या झालेल्या डिस्कस मधून विजय पवार होते त्यावेळेला, आणि आम्ही आपले इंग्लिश मीडियम सुरू करण्यासाठी विद्यार्थी गोळा केले. आणि त्यावेळेला मला वाटतं विद्यार्थी बऱ्यापैकी आपल्याकडे जमा झाले. परंतु शासनाच्या किंवा इथनं असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनस्थितीमुळं इंग्लिश मीडियमचा असणारा शिक्षक कुठून गोळाचा कुठून आणायचा इथे नाही असं तसं होऊन मला वाटतं बामणकर किंवा तांबडी या शाळेतनं मला वाटतं शिक्षक घेतलं आणि आपल्याकडे प्रायोगिक तत्त्वावरती चालू केलं, 1 वर्ष चालवलं. तर त्यामुळे असं ते केलं होतं. कारण केंद्रीय शाळा ज्या शाळेमधून अर्थमंत्री कैलासवासी जे आपले शिली देशमुख या शाळेमधून गेले आहे, इतिहास आहे. इतिहास कोणी नाकारू शकत नाही. परंतु आपले कार्यकर्ते राजकर्ते आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे.
आणि असे विद्यार्थी घडवण्याचं काम, चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम हे सुनील बैकर सर आल्यापासून तन मन धन सर्वस्व संपूर्ण 24 तास जवळजवळ तुमच्याजवळ आहेत. म्हणून त्या तळाशाळेची प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्या मागचं देखील ह्यांचं श्रेय बाकीच्या सगळ्या शिक्षकांचं आहेच. परंतु हे करण्यासाठी कोण पुरतं असं लागतं आणि हे सुनील बैकर सर हे ध्येय वेडे आहे आणि या ध्येय वेड्याला देखील समाजाची खरी गरज असते. त्यातूनच समाज हा घडत असतो. आपले बैकर सर यांचा सन्मान म्हणजे तुमचा सन्मान आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो आम्ही माझ्या पत्रकार संघाच्या मार्फत आम्ही करतो. तुम्ही तो स्वीकारावा. जर आपल्या बाजूला साक्षरते कोण निरीक्षर असेल, वर्गात बाजूला मुलं कोण असतील खेळणारी, तर त्या शाळेमध्ये घेऊन येत चला. कारण जग हे फास्ट आहे चाललेलं, त्यामुळे शिक्षणाची अतिशय गरज आहे आणि जो शिक्षण घेईल तो कधीच गुरुलेश्वर राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे आणि ते तुम्ही अंगीकारायचं आहे. शिक्षक कधी चुकत नसतो. बिल्डर एक बार चुकेल, डॉक्टर चुकतील, परंतु शिक्षक कधी चुकत नसतो. बिल्डर बांधकाम करणारा असेल तर बिल्डिंग कोसळली जाते, स्ट्रक्चर कमीमध्ये मटेरियल टाकलं जातं किंवा काहीतरी होऊ शकतं आणि मग सावित्रीसारखे पूल कोसळले जातात. डॉक्टरची चुकी झाली तर थोडंसं इंजेक्शनची मात्रा जास्त झाली, याचा कदाचित स्वीकारले नाही तर देखील मनुष्य जगवण्याचा संबंध असतो, जास्त शक्यता असते. म्हणून ह्या तमाम सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की आतापासूनच शिक्षकांचा आदर ठेवा, आदर्श घ्या आणि बैकर सरांसारखे तुम्हाला जे शिक्षक मिळाले ते आम्हाला मिळाले नाही याचं खरं दुर्दैव असं म्हणतो मी. आणि ह्या सगळ्या शिक्षकांचा तुम्ही आदर घ्यायचा आहे, आदर्श घ्यायचा आहे आणि आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. तुम्ही या देशाचे भावी नागरिक आहात. तुम्हाला घडवण्याचं काम हे शिक्षक करतात. त्याप्रमाणे जी गुरूंची आज्ञा आहे, जी शिक्षण जे दिले त्याप्रमाणे त्याचा करून तुम्ही ज्या वेळेला कोणी जेव्हा बनाल, इंजिनियर बना, डॉक्टर बना, अगर शिक्षक बनाल, त्यावेळेला ह्या सगळ्या असणाऱ्या शिक्षकांचं तुम्ही नाव काढलं पाहिजे. हे त्याच्यामध्ये आत्मीयता असली पाहिजे, प्रेमभाव असले पाहिजे. तुम्हाला एक माझ्या देखत घडलेली घटना सांगतो, तुम्ही सुद्धा तुम्हाला ऐकायला येते, व्यवस्थित समजतोय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले आणि आमचे तळ्यातले माजी विद्यार्थी, माजी शिक्षक पोद्दार, पंढरीनाथ लक्ष्मण पोद्दार, डॉक्टर देशमुखच्या दुकानासमोर त्यांचं घर आहे आणि त्या गुरुजींनी ची बदली आंबेडकर झाली आणि त्यांच्या शाळेमध्ये बॅरिस्टर अंतुले विद्यार्थी म्हणून होते. बॅरिस्टर अंतुले 100 विद्यार्थ्यांमध्ये एकटे हुशार होते, अतिशय हुशार, चाणक्य, म्हणून त्यात बॅरिस्टर झाले. त्यातलं ओळखलं होतं. तसं बैकर सरांनी तुमचे 50 विद्यार्थी हेरले आणि आपल्या शिष्यवृत्ती याच्यासाठी सगळ्या परीक्षेमध्ये त्यांनी उत्तीर्ण केले. तसंच पंढरीनाथ लक्ष्मण पोद्दार या शिक्षकांनी त्या काळी खूप वर्षाची दुसरी गोष्ट आहे, ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कोण बॅरिस्टर अंतुले, ज्या वेळेला त्यांचा दौरा सांगितलं, मी क्वेश्चन बसण्या अगोदर
मला माझ्या जन्मगावी आणि माझ्या शिक्षकांना भेटायचंय आणि ते त्यावेळेची मोबाईल सिस्टीम नव्हती. मोबाईल कुठं काय होतं माहिती नव्हतं, कुणाला काहीच माहिती नव्हतं. परंतु ज्या वेळेला बॅरिस्टर अंतुले ज्या वेळेला राज्याच्या खुर्चीवर जेव्हा बसले त्यावेळेला ते आपल्या लवाजमा घेऊन इथं आले आणि कुणीकडे जायचं आहे तर बॅरिस्टर अंतुले आमच्या ग्राउंडवरती आले. मग सगळी शाळा बघितली फक्त आणि प्रत्यक्ष त्या साक्षीदार त्यावेळेस मी आणि त्यावेळेला बघितले ते शाळेला नमस्कार केला. शाळेपर्यंत पोचले गेलो हे होतं त्यावेळेला रस्ता कटीवर तिथं गाडी थांबली, नमस्कार केला, गाडी घेतली आणि तपास केला माझे गुरुवारांचं घर कुठं आहे म्हणून. गारगोटी नसून हा हिरा आहे आणि तो हिरा हा संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चमकतो आहे. हे असे पैलू आहेत की त्यांनी त्या गारगोटीला हिऱ्यासारखे पैलू जसे असतात त्याप्रमाणे तो हिरा जन्माला आला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घेत असताना त्यांनी कुठं निवडलं तर शैक्षणिक विभाग निवडला का तर माझ्या विद्यार्थ्यांचं कल्याण कसं करता येईल, त्यांना कसं घडवता येईल त्याचा त्यांनी मनोमन प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे त्यांनी हे तुम्हाला चांगलं मिळालेलं ही देणगी आहे. आमच्या तळा मराठी शाळेला खरोखर चांगली देणगी मिळालेली आहे. ते पण आपले गुणपुत्रच आहेत. इतर शिक्षकांनी देखील असतील, सगळे चांगलेच असतील, परंतु आपण प्रकाशित येण्यासाठी देखील आपण असं कार्य करावं असं मी तुम्हाला एक आवाहन करतो. ज्या वेळेला आमच्याकडे शैक्षणिक सुबत्ता नव्हती, जेमतेम 10वी पर्यंत शिक्षण घ्यायचं, पुढे 11वी 12वीला जायचं, माणगाव किंवा गोरेगावकडे जायचं, रोहाकडे जायचं, आर्थिक शिक्षण घेऊ शकलो नाही. याचं जास्त वाईट वाटलं. नंतर आम्ही ग्रॅज्युएशन वगैरे केलं, परंतु प्रत्येकाचं परिस्थिती तशी नसली त्यामुळे आम्ही करू शकलो नाही आणि आणखी जास्त झालो असतो. खूप चांगले विचार होते असं मनाला लागल्यापासून, परंतु शेवटी प्रतिकूल परिस्थिती ही थोडी अडचणीची येत असते आणि नंतर मग माणसाचं लक्ष केंद्रित होतं. परंतु बैतलगुजी हे अतिशय ग्रामीण भागात खडतर जीवन जगून त्यांनी त्यात तुम्हाला विद्या देण्याचं काम करतात. त्यांच्याकडनं ज्ञानाचा वसा हा आपण पुढे चालूया. जर तुम्हाला शिक्षक तुम्ही व्हा असं मी तर म्हणेन, कारण शिक्षकाची व्याख्या ही कशी आहे, शिस्त, क्षम म्हणजे काय क्षमाशील आणि कर्तव्य दक्ष असा शिक्षक असतो. शिस्तीपासून त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तयार होतात. आता बघता बघता एक मला आठवलं की बैतलगुरुजींनी 2-3 मुलांना उठवलं इकडून का, त्याचं कारण तुम्हाला समजत असेल. युनिफॉर्म नव्हता म्हणून उठवलं आणि त्याला घेऊन यायला सांगितलं का, तर शिस्त लागायला पाहिजे म्हणून. जर त्यांनी आता उठवलं नसतं, ते सांगितलं नसतं, तर संपूर्ण तुमचा दिवस गेला असता. एक वेळ गुरुजींनी आपल्याला उठवलेलं नाही ना, चला आपण दुसरा पेपर पण करूया असं होतं. म्हणूनच त्या शिक्षकाचं जर शिस्त का बोलवतं हा हे आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.